हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण संख्यांचं वाचन लेखन शिकलो. आज आपण अंकांची स्थानिक किंमत पाहणार आहोत. आता उदाहरणार्थ मी संख्या घेतली 4378. 4378 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती? प्रश्न दिला व 4378 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती? आता जेव्हा आपण हे लिहितो संख्या, प्रत्येक घरामध्ये एकच संख्या लिहायची असते. मी 4378 म्हणजे हजाराच्या घरात 4 येतील. 4378. 8 ची स्थानिक किंमत 8 एकक आहे. 8 एकक आहे. मग 8 ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 8 येणार आहे. म्हणजे 8 गुणिले 1. प्रत्येक घराची पहा, एकक म्हणजे 1, दशक म्हणजे 10, शतक म्हणजे 100, हजार म्हणजे 1000. मग त्या संख्येला जो अंक आहे त्याला त्याचं जे घर आहे त्या घरातल्या अंकाने गुणायचं. मग 8 ची स्थानिक किंमत 8 गुणिले 1 8 येईल. 7 ची स्थानिक किंमत 7 गुणिले 10 70 येईल. 3 ची स्थानिक किंमत 3 गुणिले 100 300 येईल. 4 ची स्थानिक किंमत 4 गुणिले 1000 4000 येईल. मग आपल्याला विचारलंय कोणतं? 4 ची स्थानिक किंमत किती? मग 4 ची स्थानिक किंमत 4 गुणिले 1000. 4 गुणिले 1000. तुम्ही म्हणाल की एवढं सोपं, किती सोपं आहे हे समजून द्यायला. काय करायचं पहा, 4 च्या पुढे किती अंक येते? 4 च्या पुढे 1 2 3 संख्या आहेत. 4 च्या पुढे 3 संख्या म्हणून 4 वर 3 शून्य. 4 ची स्थानिक किंमत 4000. 3 ची स्थानिक किंमत विचारली. 3 चं घर कोणते? एकक, दशक, शतक. मी शतकात आहे म्हणजे शतक म्हणजे 100. मी 3 ला 100 ने गुणायचं म्हणजे किती येणार आहे? 100 त्रिक 300. मग याच्यापेक्षा सोपं 3 ची स्थानिक किंमत विचारली आहे. या 3 च्या नंतर किती अंक आहेत? 1 आणि 2. मग 3 वरती 2 शून्य. 3 ची स्थानिक किंमत 300. आहे का नाही? एकदम सोपं. म्हणजे हे जरी आपल्या लक्षात आलं नाही, आता हे कशासाठी पाहिजे, हे कशासाठी समजून घ्यायचं आहे तर विस्तारित रूप लिहा, तेव्हा ते आपल्याला जास्त योग्य आहे. जे वेगळ्या पद्धतीनं आपल्याला विस्तारित रूप लिहायचं असतं तेव्हा हे उपयोगी आहे, म्हणून हे लिहिलेलं आहे. अगदी तुम्हाला लहान मुलाला, पहिलीतल्या मुलाला समजून देण्यासाठी काय वापरता येईल? वा 4 ची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. 4 लिही बाळा. 4 च्या नंतर किती अंक आहेत? पाक बरे पुढे 1 2 3 अंक आहेत म्हणून 4 वरती 3 शून्य द्या. 4 ची स्थानिक किंमत होणार आहे 4000. म्हणजे 4 गुणिले 1000 अशी विस्तारित मांडणी असते. 3 ची स्थानिक किंमत 3 च्या नंतर किती संख्या आहेत? किती अंक आहेत? 1 2 अंक आहेत म्हणून 3 वर 2 शून्य दिले. 3 ची स्थानिक किंमत 300. म्हणजे एवढं सोपं आहे. आता पहा बरं पुढील गणित. 70707. 70707 यामधील हा जो शतकस्थानी अंक आहे त्याची स्थानिक किंमत किती? या शतकस्थानच्या 7 ची स्थानिक किंमत किती? आता काय करायचं? एकक, दशक, शतक आहे म्हणजे 7 शतक आहे. या भाषेत देखील आपल्याला समजलं पाहिजे. सर्वसाधारण मुलाला काय सांगायचं साध्या सोप्या भाषेत? 7 लिही बाळा. लिहिले 7. 7 च्या नंतर किती अंक आहेत रे? 1 आणि 2 अंक आहेत म्हणून 7 वरती 2 शून्य. म्हणजे या 7 ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 700 येणार आहे. आहे का नाही सोपं एकदम? पुढील घ्या गणित पहा. 2,08,243. 2,08,243 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत किती? प्रश्न येतो परीक्षेला की प्रत्येक या संख्येतील या अंकाची स्थानिक किंमत किती? म्हणजे असे वेगळे वेगळे अंक दिलेले असतात. किंवा 8 या अंकाची स्थानिक किंमत किती? आपल्याला या 8 ची स्थानिक किंमत पाहिजे. बाकीच्यांची पाहिजे का? नको आहे. आपल्याला फक्त 8 ची विचारली. मग 8 लिहा. 8 च्या नंतर बघा किती अंक आहेत? 1 2 3 अंक. म्हणजे 8 वर काय करायचे? 3 शून्य द्यायचे. 1 2 3 शून्य. 8 ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 8000. 2 ची स्थानिक किंमत विचारली तर काय कराल? 2 ची स्थानिक किंमत विचारली. 2 लिहा. 2 च्या नंतर किती अंक आहेत? 1 2 3 4 5. म्हणजे 2 वर 5 शून्य. 1 2 3 4 5 शून्य. संख्या वाचन करायचं म्हटलं तर काय होईल? एकक, दशक, शतक.
हजार, दशहजार, लाख. थांबला कशावर? लाखावर. किती आहे? 2ची स्थानिक किंमत 2 लाख. म्हणजे या पद्धतीनं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं अंकांची स्थानिक किंमत काढता येते. आता या अंकांची स्थानिक किंमत काढत असताना आपल्याला ती गुणाकाराच्या रूपातही लिहिता आली पाहिजे. ती विस्तारित रूपाच्या पद्धतीनं म्हणजे या गुणाकाराच्या रूपातही लक्षात आली पाहिजे. पर्यायामध्ये केवळ असं दिलं असेल असं नाही, ते या पद्धतीनंही दिलेलं असू शकेल, या पद्धतीनं दिलेलं असू शकेल. म्हणजे या पद्धती आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. मग जर तुम्हाला स्थानिक किमतींचा फरक जर विचारला की आता हा प्रश्न अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये घेऊ आपण, की ज्यामध्ये पहा प्रश्न लिहून घ्या, वहीमध्ये प्रश्न लिहून घ्यायचा आहे. हे सगळं लिहून घ्यायचं आहे पटपट. पहा प्रश्न काय आहे? 43,735 43,735 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता आपण काय करणार पहा, 3च्या स्थानिक किमतीत इथे एक 3 आहे आणि इथे एक 3 आहे आणि या दोन्ही 3च्या स्थानिक किमतीतला फरक विचारलेला आहे. आता पहा हा 3 आणि हा 3, या 3ची स्थानिक किंमत किती? या 3च्या नंतर 1 2 3 संख्या आहेत म्हणजे या 3ची स्थानिक किंमत 3वरती 3 शून्य. या 3वरती 1 2 3 संख्या आहेत म्हणून 3 वेळा शून्य मांडले म्हणजे या 3ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 3000. आणि या 3ची स्थानिक किंमत किती येणार आहे? त्या 3वर एकच अंक आहे, एकच संख्या आहे, पुढे एकच अंक आहे म्हणून या 3ची स्थानिक किंमत 30 येणार आहे. आणि यांचा काय विचारलाय आपल्याला? फरक विचारलाय. फरक म्हणजे काय करायचे असते? वजाबाकी. आता या शून्यातनं शून्य वजाबाकी करायची आपल्याला. शून्यातनं शून्य गेला, शून्य राहिले. आता शून्यातनं 3 जात नाही आहेत, मग तेव्हा वजाबाकी करतो आपण. मानाच्या हातच्याची पद्धत ही तुम्हाला सगळ्यांना आली पाहिजे. मानाचा हातचा या ठिकाणी घ्यायचा असतो, पुढल्या घरात तो देऊन टाकायचा असतो. म्हणजे इथं किती झाली? मानाचा हातचा घेतल्यामुळे इथे आता एकाच्या पुढं शून्याच्या पुढे 1 घेतला म्हणजे 10. 10तनं 3 गेले, 7 राहिले. आता इथं शून्यातनं 1 घालवायचं आहे. शून्यातनं 1 जाईल का? नाही. पुन्हा मग मानाचा हातचा इथे घ्यायचा, पुढल्या घरामध्ये तो देऊन टाकायचा. मी झाले इथे 10. 10तनं 1 गेले, 9 राहिले. 3तनं 1 गेले, 2 राहिले. म्हणजे दोन्ही 3च्या हा 3 आणि हा 3 यांच्या स्थानिक किमतीमधला फरक किती येणार आहे? 2970. आता हे वेगळ्या पद्धतीनं सांगतो मी. आता याला मी 2 पद्धती सांगतोय. आता पहा 43,735 या अंकांच्या स्थानिक किमतीतला फरक 9च्या पटीत असतो. मग दोन्हीकडे अंक सारखेच आहेत. मी इथं काय करायचं? या 3ला 9ने गुणायचं. 3ला 9ने गुणायचं. 3ला 9ने गुणलं 9 त्रिक 27 म्हणजे इथे लिहायचे, या खाली बाण करा, 9 त्रिक 27 लिहा. याच्यामध्ये जेवढे घरं असतील ना तिथं 9 लिहायचे. मध्ये घरं आहेत तिथं 9 लिहायचे आणि बाजूला जी घरं आहेत ना यांच्या बाजूला तिथे 0 द्यायचे. इकडे एक बाजूला घर इथे 0 द्या, इकडे बाजूला घर इकडे 0 द्या. किती आलं उत्तर? 2970. करत बसावं लागले का वजाबाकी? नाही. म्हणजे या पद्धतीने एक आहे. आता तिसरी पद्धत पहा, म्हणजे 3 पद्धती तुम्हाला शिकवतोय स्थानिक किमतीमधला फरक काढण्याची. पहिली त्यांची स्थानिक किंमतल्या 3ची स्थानिक किंमत 3000, या 3ची स्थानिक किंमत 30, याची फरक म्हणजे वजाबाकी करा. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत अंक सारखे आहेत त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक करायचा असेल तर तो 9च्या पटीत असतो. मग या 3ला 9ने गुणा, 9 त्रिक 27 येते. हे 27 दोघांच्या फोडून लिहा. 3 गुणिले 9 केलं, 9 त्रिक 27, 2 7 27 लिहा. मध्ये जेवढी घरं आहे तिथं 9 लिहा, बाजूला घरं आहे तिथं 0 लिहा. आता जर वेगळे अंक असतील तरीही आपल्याला हे गणित सोडवता आलं पाहिजे. त्याला काय पद्धत आहे पहा. 43,735 यांच्या स्थानिक किमतीतला फरक काढायचा आहे. कोणत्या अंकाच्या? 3 आणि 3. मग याच्या खाली बाण करा. आता काय करायचं पहा, जे लहान स्थान आहे त्यातनं 1 वजा करा. त्यामध्ये किती मिळवल्यावर 10 होतात बघायचं. की इकडे जे लहान स्थान आहे म्हणजे ज्या एकक दशक आपण करत आलो, यातलं लहान स्थान दशकाचं आहे.
आणि मोठं स्थान आहे ते हजाराचं आहे. मग लहान जे स्थान आहे त्याच्यात किती मिळवल्यावर 10 होतात. मग 7च्या पुढं 10 येईपर्यंत बोटं मोजा. 4 5 6 7 8 9 10 किती मिळवावे लागले? 7 मिळवावे लागले. म्हणजे याच्या खाली 7 लिहा. जे मोठं स्थान आहे त्यातनं 1 वजा करा. इथे मोठं स्थान 3 आहे त्यातनं 1 वजा केले 2 आले. आणि जे मध्ये मोकळी घरं आहेत तिथं 9 लिहा. मध्ये मोकळी घरं असणार, मध्ये किती? एकच घर आहे, मग तिथं 9 लिहा. आणि बाजूला मोकळी घर आहे तिथं 0 लिहा. किती आला त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक? 2970. आलं लक्षात? चला पुढील प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आता 2-2 पद्धतीनं तुम्हाला एक गणित लिहून समजून देतोय. 3,91,923 3,91,923 या संख्येतील 3,91,923 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता 3 पद्धतीने आपण हे सोडवणार आहे. तुम्हाला माझ्या अगोदर येत असेल तर माझ्या पुढे जायचं तुम्ही सोडवून तिन्ही चेक करायचं. तिन्ही पद्धती वापरायच्या. पहिली पद्धत प्रत्येक अंकाचं स्थानिक किंमत काढायची, त्याची वजाबाकी करायची. आता 9 या अंकाच्या म्हणले हा एक 9 आहे आणि हा एक 9 आहे. या 9ची स्थानिक किंमत 9च्या नंतर किती अंक आहेत? 1 2 3 4 4 अंक म्हणून 9 वरती 4 शून्य द्यायचे. 9 वरती 1 2 3 4 म्हणजे काय झाली संख्या? 90,000. आणि या 9ची स्थानिक किंमत या 9च्या नंतर 2च अंक आहेत म्हणून 9ची स्थानिक किंमत 9 वरती 2 अंक आणि यांची फरक विचारला म्हणून वजाबाकी. शून्यातनं 0 गेले 0 राहिले. शून्यातनं 0 गेले 0 राहिले. आता शून्यातनं 9 जातात का? नाही. मग मानाच्या हातचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. मानाचा हातचा घेतला झाले किती? 10. 10तनं 9 गेले 1 राहिला. नंतर घालवायचे शून्यातनं 1. शून्यातनं 1 जातात का? नाही. मग इथे मानाचा हातचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. मानाचा हातचा घेतला झाले किती? 10. 10तनं 1 गेले 9 राहिले. 9तनं 1 जातात का? जातात. 9तनं 1 गेले 8. किती आलं उत्तर? 89,100. ही पहिली पद्धत झाली, बेसिक पद्धत आहे, ही सगळ्यांना आलीच पाहिजे. आता दुसरी पद्धत क्लुप्ती कशी वापरतो पहा. 3,91,923 या अंकातील 9च्या स्थानिक किमतीतला फरक विचारला आहे. मग या 9 खाली बाण मारा. आता दोन्हीकडे अंक सारखेच आहेत 9 9. मग हा फरक जो असतो तो 9च्या पटीत असतो. हा जो फरक असतो यांच्या अंकांतला स्थानिक किमतीतला फरक हा 9च्या पटीत असतो. मग या 9ला 9 ने गुणा. 9 9 81. मग 81 फोडून लिहायचे. इकडे 8 येईल, इकडे 1 येईल म्हणजे 81 8 1 81 लिहिले. आता या दोन्ही संख्यांच्या मध्ये जेवढे अंक असतील तिथं काय करायचं? 9 लिहायचं. मग मध्ये किती अंक? 1च आहे म्हणजे ते 9 लिहा. बाजूला जेवढे मोकळे अंक असतील, मोकळी घरं असतील तिथं 0 लिहायचं. इकडे 1 घर मोकळं आहे 0 लिहा. इकडे 2 घरं मोकळी आहेत 2 वेळा 0 येईल. उत्तर काय आलं? 89,100 आलं का? 89,100 आलेलं आहे. नंतर तिसरी पद्धत पहा. 3,91,923. आता पहा या ठिकाणी या 9च्या स्थानिक किमतीतला फरक विचारलेला आहे. आता तिसरी पद्धतीमध्ये काय करायचं असतं? तिसऱ्या पद्धतीमध्ये जे लहान स्थान आहे त्यात किती मिळवल्यानंतर 10 होतात ते बघायचं. मग लहान स्थान कोणतं आहे? 9. एक दशक हजार शतकाचं आहे. मग याच्यामध्ये किती मिळवल्यावरती 10 होतात? तर 9 मध्ये 1 मिळवल्यावर 10 होतात. मग इथे 1 लिहा, इथे 1 लिहा. 9 मध्ये 1 मिळवले 10.
नंतर जे मोठं स्थान आहे त्यातनं 1 वजा करायचा. 9मधनं 1 गेले, 8 राहिले. आता यांच्यामध्ये जेवढी घरं असतील तिथं काय करायचं, 9 लिहायचं. मग याच्यामध्ये किती घरं आहेत, एकच घर आहे म्हणून एकदाच 9 येईल. आणि बाजूला जेवढी घरं आहेत तिथं काय करायचं, 0 द्यायचं. मग इकडे बाजूला इकडे एकच घर आहे, मग इथे 1 0 येईल. इकडे 2 घरं आहेत म्हणजे इकडे 2 वेळा 0 येईल. म्हणजे उत्तर काय येणार आहे पहा, 89,100. म्हणजे कसंही पाहिलं उत्तर आपल्याला तेच पद्धत. ही पहिली पद्धत आहे, ही बेसिक पद्धत आहे. ही दुसरी क्लुप्तीची पद्धत आहे, फरक 9च्या पटीत असतो. आणि ही पद्धत सर्वत्र वापरता येणारी पद्धत आहे, सर्व गणितांना ही वापरता येते. त्या पद्धतीचं एक गणित आपण शेवटला घेणार आहोत, तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल. पुढील गणित घ्या. 5,10,019 संख्या लिहितो मी. 5,10,019 या संख्येतील 1 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक काढायचा आहे. 1 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक काढायचा आहे. ज्यांना येतं त्यांनी पटपट पुढे जायचं आहे, ज्यांना येत नाही त्यांनी ते बघायचं आहे, शिकायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला गुगल फॉर्ममध्ये प्रश्नपत्रिका देणार आहे, तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला ते पटपट सोडवता आलं पाहिजे, याचा सराव होईल त्यामधून. आता पहा, पहिली पद्धत, अंकाची स्थानिक किंमत लिहायची. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. म्हणजे 1 दशहजार म्हणजे 10,000. या 1ची स्थानिक किंमत किती होणार आहे, 10,000. नसेल कळत तर हा 1 लिहा, 1 आहे तसा 1 लिहा. नंतर किती अंक आहेत, 1 2 3 4. म्हणजे एकावरती काय करायचे, 4 0 द्यायचे. 1 2 3 4. आता इकडे हा 1 आहे, तो कोणता आहे, एकक, दशक. म्हणजे याची किंमत किती होणार आहे, 1 दशक. नसेल लक्षात येत, 1च्या नंतर किती अंक आहेत, 1. म्हणून एकावरती 1 0 द्या. यांची करायची वजाबाकी. स्थानिक किमतीला फरक विचारला म्हणजे काय करावं लागणार, वजाबाकी. आता वजाबाकी पहा, 0तनं 0 गेले, 0 राहिले. 0तनं 1 जातात का, नाही. मग काय करायचं, मनाचा हातचा घ्यायचा, पुढल्या घरात देऊन टाकायचा. घेतलेला हातचा पुढल्या घरात, त्या घरात नाही, पुढल्या घरात द्यायचा. मग इथं किती झाले, 10. 10तनं 1 गेले, 9 राहिले. आता इथं 0तनं 1 जातात का, नाही. मग पुन्हा मनाचा हातचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. किती झाले, 10. 10तनं 1 गेले, 9. आता पुढल्या घरात 0तनं 1 जातात का, नाही. पुन्हा मनाचा हातचा घ्या. आता ही शेवटचं घर आहे. शेवटचं घर म्हटलं की हे डायरेक्ट तुम्ही 10 म्हणू शकता याला. पण नसेल लक्षात येत तर इथे सरावांनी लक्षात येतं. मनाचा हातचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. तिथे झाले 10. 10तनं 1 गेले, 9. 1तनं 1 गेला, 0. एखाद्या मुलाने डायरेक्ट इथे गेलं, 10तनं 1 गेले, 9 राहिले, संपला प्रश्न गणित. असंही चालू शकतं. म्हणजे किती आला फरक, 9,990. आता दुसरी पद्धत पाहू. दुसरी पद्धतीत काय सांगितले आपल्याला, की त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक हा 9च्या पटीत असतो. आता ही संख्या लिहिली, 5,10,019. हा 1 आणि हा 1च्या स्थानिक किमतीतला फरक विचारला आहे. मग हा 1 आहे अंक, त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक 9च्या पटीत असतो. मग 1ला 9ने गुणलं, 1 9 9 किंवा 9 1 9. मग उत्तर एकच अंकी आलं. मग काय करायचं, 9 कसे लिहायचे, तर 0 9 असे लिहायचे. आता 2 अंकात मांडायचे आपल्याला. हे 2 घर आहेत, 2 ठिकाणी मांडायचं म्हटल्यावर हे 9 कसे मांडले पाहिजेत, 0 9. म्हणजे हे 9 झाले. जर असे मांडले तर काय होईल, हे 90 होईल. 90 चालेल का आपल्याला, 1 गुणिले 9 9 आहे. म्हणजे 9 कसे मांडले पाहिजे, 0 9. आता दुसरे काय सांगितले, मध्ये जेवढी घरं आहेत तिथं काय करायचं, 9 लिहायचे. मग मध्ये किती घरं आहेत, तिथं 2 घरं आहेत, म्हणजे 2 वेळा इथे 9 येईल. आणि बाजूला जेवढे घर आहे तिथं काय करायचं, 0 द्यायचं. मग इकडे बाजूला 1 घर, इथे 1 0 द्या. इकडे बाजूला 1 घर, इथे 1 0 द्या. काय झालं उत्तर, 9,990. इथे काय आलं होतं, 9,990. दोन्हीकडे उत्तर काय आलं, 9,990. आता तिसरी जी पद्धत आहे ही सर्व गणितांना वापरता, म्हणजे वेगळ्या वेगळ्या अंकांच्या स्थानिक किमतीतला फरक काढायचा असेल तरी त्याला वापरता येते. पहा काय आहे तिसरी पद्धत, 5,10,019. आता याच्या स्थानिक किमतीतला 1च्या स्थानिक किमतीतला फरक या खाली बाण करा,
याच्या खाली बाण करा. आता काय सांगितलं होतं की लहान स्थान आहे त्यात किती मिळवल्यावर 10 होतात ते बघा. मग एकामध्ये किती मिळवल्यावर 10 होतात? एकामध्ये 9 मिळवल्यानंतर 10 होतात. म्हणजे इथे एकामध्ये 9 मिळवले 10. आता हे मोठं स्थान आहे त्यातनं 1 वजा करायचं. इथे 1 आहे, 1 मधनं 1 गेले 0 राहिले म्हणजे इथे 0 लिहायचे. मध्ये जेवढी घरं आहे तिथं काय करायचं 9 लिहायचं. मग मध्ये किती घरं आहे 2 घरं म्हणजे 2 वेळा 9 येईल. बाजूला जेवढी घरं आहे तिथं काय करायचं 0 द्यायचं. मग इकडे बाजूला 1 घर आहे 0 द्या, इकडे बाजूला 1 घर 0 द्या. काय आलं उत्तर 9990. इथे काय आलं 9990. इथे काय आलं 9990. म्हणजे कोणत्याही गणिताला ही पद्धत वापरता येते. आता शेवटचा प्रकार घ्या चौथा की ज्यामध्ये आपल्याला ही पद्धत वापरता येणार नाही. आता तिथे पहा काय देतो संख्या लिहा. संख्या लिहा. जिथं सारखे अंक असतील तर ही पद्धत लागू होते, सारखे अंक नसतील तर ही पद्धत लागू होत नाही. आता घ्या वेगळे अंक घेतो मी. घ्या 78,935. 78,935. प्रश्न लिहायचा आहे सगळ्यांनी. 78,935 या संख्येतील 7 आणि 9, या संख्येतील 7 आणि 9 या अंकांच्या 78,935 या संख्येतील 7 आणि 9 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 7 आणि 9 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता याला आपली पहिली पद्धत बेसिकची आहे ती लागू पडते आणि तिसरी पद्धत ती एक लागू पडते. म्हणजे 2 पद्धती. याला मधली पद्धत आहे ती लागू पडत नाही. आता पहिली बेसिक पद्धत काय आहे 7 आणि 9च्या स्थानिक किमतीतला फरक विचारला आहे. मग 7ची स्थानिक किंमत किती येईल एकक दशक शतक हजार दशहजार म्हणजे 7 दशहजार. 7 दशहजार म्हणजे किती 70,000. नसेल लक्षात येत 7च्या नंतर किती अंक आहेत 1 2 3 4 म्हणजे 7वरती 4 शून्य द्या. 1 2 3 4 सुटसुटीत अंक लिहायचे म्हणजे आपल्याला एकाखाली एक अंक व्यवस्थित लिहिता येतात. नंतर 7 आणि कोणता विचारला सांगितले 9 यांच्या स्थानिक किमतीतला. आता 9ची स्थानिक किंमत एकक दशक शतक 9 शतक म्हणजे 900. मग ते लिहिताना अंकाखाली अंक व्यवस्थित लिहा. यांच्यातला फरक विचारला आहे म्हणजे करायची वजाबाकी. शून्यातनं 0 गेले 0, शून्यातनं 0 गेले 0, शून्यातनं 9 जातात का नाही. मानाचा आजचा घ्या पुढल्या घरात देऊन टाका. झाली काय 10. 10तनं 9 गेले 1 राहिला. आता शून्यातनं 1 जातात का नाही. मग मानाचा आजचा घ्या किंवा 70मधनं 1 गेले 69 लिहू शकता तुम्ही डायरेक्ट. शेवटचं घर आहे आता हे दोन्ही एकत्र काय झाले 70. 70मधनं 1 गेले 69 असंही लिहू शकता. नसेल कळत तर पहा मानाचा आजचा घ्या इथे देऊन टाका. झाले 10. 10तनं 1 गेले 9 राहिले आणि 7तनं 1 गेले 6 राहिले. मग आलं होतं का नाही 70मधनं 1 गेले 69 डायरेक्ट म्हणजे शेवटच्या घरात चालतं. म्हणजे किती आला फरक 69,100. आता दुसरी पद्धत लागू होत नाही कारण दोन्ही अंक सारखे नाही आहेत, अंक वेगळे वेगळे आहेत. आता तिसरी पद्धत इथे लागू होते. तिसरी पद्धत काय आहे 78,935 यांच्या स्थानिक किमतीतील फरक 7 आणि 9च्या स्थानिक किमतीतील फरक. मग काय करा याच्या खाली बाण मारा. 7 आणि 9च्या खाली बाण काढा. आता काय सांगितले आपल्याला जे लहान स्थान आहे त्यात किती मिळवल्यावर 10 होतात. मग लहान स्थान हे शतकाचं आहे. मग यात 9मध्ये किती मिळवल्यावर 10 होतात तर 1 मिळवल्या म्हणजे याच्यामध्ये 1 मिळवला की 10 होतात. 1 लिहा. मोठं जे स्थान आहे त्यातनं काय करायचं 1 वजा करायचा. मग 7 आहे त्यातनं 1 वजा केले 6 राहिले. इथे राहिले 6. आता यांच्यामध्ये जेवढी घरं आहेत तिथं काय करायचं 9 लिहायचे. मग मधलं घर आहे एकच घर आहे म्हणून 9 लिहा. बाजूला जेवढी घर आहे तिथं काय करायचं 0 द्यायचं. आता इकडे बाजूला घर आहे का नाही. इकडे किती घर आहेत 2 घर आहेत म्हणजे 2 वेळा 0 द्या. किती आलं उत्तर 69,100 आलं का बरोबर. बरोबर. म्हणजे या पद्धतीनं
अंकांच्या स्थानिक किमतीतला फरक अगदी पटपट बोटावरती आपण काढू शकतो. संख्यांवरतीनं लगेच आपल्याला तो काढता येतो. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुन्हा.